मुंबईच्या मलबार हिल येथील बाणगंगा तलावाजवळ अवैध कबूतरखाना आहे आणि कबुतरांना खाद्य टाकू नये असे तलाव परिसरामध्ये फलक सुद्धा लागलेले आहेत, तरी सुद्धा लोक त्याचं पालन करत नाहीयेत। मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांना याचा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान मुंबई महानगरपालिका प्रशासन आता या सगळ्या संदर्भात नेमकी काय कारवाई करणार असा सवाल नागरिक विचारतायत। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी। मी सध्या मलबार हिल येथील बाणगंगा तलाव या ठिकाणी आहे। आपण या तलावाच्याच लगत आपण बघू शकतो या पायऱ्यांवरती अवैध कबूतरखाना सुरू झाल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी जे लोक धार्मिक पूजा करायला येतात ते लोक कबुतरांना खाद्य टाकतात। उच्च न्यायालयाने थेट आदेश दिलेले आहे की कबुतरांना खाद्य टाकू नका। तसंच महापालिकेने देखील इशारा दिलेला आहे की जे कबुतरांना खाद्य टाकतील त्यांच्यावरती थेट गुन्हा होईल। मात्र असं असताना देखील मलबार हिल परिसरातला हा जो बाणगंगा तलाव आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कबुतरांना खाद्य टाकलं जातं आणि या ठिकाणचे जे सफाई कर्मचारी आहेत ते वारंवार लोकांना सांगतात की तुम्ही खाद्य टाकू नका, तरी देखील लोक ऐकत नाही। आपण बघतो की समोर कबुतरांची संख्या आता जवळपास 200च्या आसपास आहे। सफाई कर्मचारी आहेत। सर, तुमचं नाव सांगा। तुम्ही वारंवार लोकांना मनाई करतात की कबुतरांना खाद्य टाकू नका, तुम्हाला काय अनुभव येतो? अनुभव म्हणजे कसं, आता जे सगळी घाण होते वगैरे आणि तेव्हा आम्हाला साफ करावं लागतं। आता त्यांना सांगून आम्ही पण वैतागलो आहे। आता किती दिवसापासून आम्ही ते बंद झाल्यापासून आम्ही त्यांच्या पाठीत लागलो आहे। एकदा पोलीस स्टेशनला पण जाऊन आलो ह्याच संदर्भात। ते वॉचमॅनला मला ते घेऊन गेले वरती, पण बाहेरच्या माणसाने कंप्लेंट केली की बाबा हे गोणी भरून धान्य टाकतात आणि हे कंट्रोल इथं होत नाही। तेव्हा तुम्ही मला आणि त्या वॉचमॅनला ते पोलीस स्टेशनला घेऊन गेल्याच्यानंतर मी सांगितलं की बाबा आम्ही काय करू शकतो, आम्ही फक्त साफसफाई करू शकतो, ते हटवू शकतो, पण त्याच्यावर कंट्रोल करणं हे वॉचमॅनचं काम आहे। बरोबर। हां, तर तो वॉचमॅन कंट्रोल नाही करत, त्याला मी काय करणार? आता जे धान्य टाकलं होतं त्यांनी मागे गोणी भरून, तर मी तिथे सांगितलं साहेबाला की मी ते धान्य सगळं मी आता भरतो, तुमच्या सांगण्यावर सगळं साफ करतो, पण त्याच्यानंतर वॉचमॅनने याच्यावर कंट्रोल करावा। एकंदरीत पूर्णतः स्वच्छतेचा बोजावारा या बाणगंगा तलावाचं उडाल्याचं पाहायला मिळतं तुमच्या सांगण्यावरून। कबुतरांची घाण आहे, पलीकडे जे सर्व पूजा घातल्या जातात, पूजा केली जाते, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात उंदरं होत आहेत आणि ते उंदरं ते दगडं पोखरत आहेत, त्याचा एक प्रॉब्लेम होतोय। भाविक भक्त येतात आणि या ठिकाणी तलावामध्ये माशांना खाद्य टाकतात, खाद्य काहीही टाकतात, ते सगळं पाण्यावरती तरंगतं आणि यामुळे अस्वच्छता होते। एकंदरीत आपण बघितल्या मोठ्या समस्या या बाणगंगा तलाव परिसरातल्या तलावाला स्वतःला भोगावं लागत आहेत, तिथल्या सफाई कर्मचाऱ्यांना भोगावं लागतं आणि याच्यामुळे स्थानिकांनाही त्रास होत असल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन गौरव नाईकसह मी ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।